भेटूया आपण नंतर मग मी जरा भेटत बघतो घर पण पोकळायचं उगाच ते दिसलं यापासून यायला पाहिजे मी कॅमेरा करतो हो नाही इथे आला तरी चालेल तसंच सेटअप केलंय बोलायच्यावरती पिकअप कर अच्छा आपण तिथे लोकांशी नाही बोलणार कुठे बिल्डिंग मध्ये आज काय झालं बिल्डिंग मध्ये करायचं म्हणजे आम्हाला खूप मोठा एक्सरसाइज सगळे आणि बहुतेक लोक बाहेर राहतात किंवा मोठे जातात पण मग ऑनलाईनच केले हे आता काय हे पण आता मोठी तुम्हाला आवाज येतो मग अशी खूप लोकांनी चॅट मध्ये टाकलं की आवाज नाही कारण म्यूट केलेला तर चॅट मध्ये फक्त एकदा कन्फर्म कराल का की आवाज येतोय का चालू करू शकतो चंद्रशेखर सरांचा त्या दिवशी ऍक्च्युली आपल्या बरोबर थोडं क्लॅश झालंय का मीटिंग मध्ये पण एनिवेज आज त्यांनी आपल्याला वेळ दिलेला तर डेव्हलपमेंटच्या वेरियस ऍस्पेक्ट म्हणून आज आपण ठेवलेले सोसायटी सेल्फ किंवा कुठच्या स्कीम्स हे सगळं समजायला तर सरांनाच मी चालू करायला सांगतो थँक्यू सुरुवातीला त्या दिवशीच्या मिक्सअप बद्दल सॉरी म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही माझा समज होता की मी याच मीटिंगला दादर मीटिंग ही शेड्यूल केली होती आणि मीटिंग रुपल सोसायटीमध्ये ते आले आणि घेऊन गेले आणि माझा समज होता की तुमच्या इथेच मी येणार आणि त्यांनी हॉल बुक केला होता त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं पण एनिवे ती मीटिंग 5 ला सुरू झाली आणि 8 पर्यंत 7:45 पर्यंत ती संपली पण तोपर्यंत मला वाटतं तुमच्या लोकांना वेळ होत होता आणि म्हणून पण तिथून मी इतकंही म्हटलं की इथे येऊ का 8 सव्वा 8 तर ते तोपर्यंत मला वाटतं वेळ झाली होती आणि म्हणून ती मीटिंग होऊ शकली नाही एनिवे कमिंग टू द सब्जेक्ट रिडेव्हलपमेंट करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते डीसी रूलच्या माध्यमातून ते मार्ग तुम्हाला अवेलेबल आहे पहिला म्हणजे जो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासासाठी असणारा जो डीसी रूल आहे तो 33(7)B म्हणजे तो दॅट इज युअर राईट तुमचा अधिकार आहे पुनर्विकासाचा आणि तो अधिकार तुम्हाला 33(7)B केवळ एकच रूल तुम्हाला देतो आता 33(7)B म्हणजे काय तर 33(7)B मध्ये तुमच्याकडे सध्या असलेली जी बिल्टअप एरिया आहे ती तुम्हाला फ्री मिळते त्याच्यावर काही टक्के इन्सेंटिव्ह एरिया म्हणजे 15% of the existing flat area or 10 meters, whichever of the two is more. इतका एरिया तुम्हाला फ्री मिळतो त्याच्या वरचा एरिया 2 भागामध्ये वाटला जातो 50% ऑफ द FSI म्हणजे जो तुम्हाला फ्री मिळतो त्याच्यापेक्षा वरचा जो FSI तो तुम्हाला BMC कडून विकत घ्यावा लागतो आणि उरलेला 50% आसपास एरिया हा बाजारातून TDRच्या स्वरूपानं विकत घ्यायला लागतो आता TDR देखील 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे असतात रोड TDR हा स्वस्त मिळतो रिझर्वेशन TDR हा देखील स्वस्त मिळतो आणि स्लम TDR थोडासा महाग असतो असे ते
ह्या 3 वेगवेगळ्या TDRचं कॉम्बिनेशन करून आपल्याला TDR विकत घ्यायला लागतं. हे सगळं मिळून आपला जो रोड ची आपली विड्थ किती आहे त्याच्यावर आपला FSI ठरत असतो. तुमचा रस्ता हा 12 मीटरचा आहे. 12 ते 18च्या मध्ये. 12 ते 18च्या मध्ये म्हणजे तुम्हाला साधारणपणे 3 FSI मिळतो. त्यातून मूळ तुमचा FSI फ्री मिळतो, त्याच्यावर इन्सेंटिव्ह FSI फ्री मिळतो. उरलेला जो FSI आहे त्यातून 50% महानगरपालिकेकडून तुम्हाला विकत घ्यावा लागेल आणि उरलेला जो आहे तो TDR स्वरूपात विकत घ्यावा लागेल. असं एकंदरीत त्याचं स्वरूप आहे. या DC रूलला 33 B असं म्हटलं जातं. त्याच्या अंडर तुम्हाला ह्या इमारती 33(7)A आणि 33(7)B याला FSI साधारणपणे तेच आहे. 33(7) जो आहे तो केवळ उपकार प्राप्त इमारती म्हणजे सेस्ट बिल्डिंगी ज्या चाळी आपण ज्यांना म्हणतो किंवा ज्या भाड्याच्या आहेत त्यांना 33(7) लागू. 33(7)A हा नॉन सेस्ट बिल्डिंगींना, 33(7)B हा कॉपरेटिव्ह सोसायटीजना अशा पद्धतीनं तुम्हाला मिळतो. आता याच्या वर जर अधिक FSI आपल्याला हवा असेल तर 2-3 वेगवेगळ्या टॉपअप स्कीम्स ज्याला आपण म्हणतो अशा स्कीम्स DC रूल मध्ये आहेत. पैकी पहिली स्कीम आहे 33(11) म्हणजे स्लमची स्कीम. चांगल्या इमारतीत राहत असणाऱ्या लोकांना त्यांची घरं झोपडपट्टी म्हणून जाहीर करावी आणि ती ह्या भागाच्या 3 किलोमीटर रेंज मध्ये असणाऱ्या एखाद्या झोपडपट्टीच्या योजनेबरोबर अमलगमेट करावी आणि आपल्या इथले जे झोपडपट्टी करता रिहॅब ट्रान्झिट जी खोल्या आपल्या बिल्डिंगीत आपल्याला बांधून द्याव्या लागतात गव्हर्नमेंटला, ते इथे न देताना तिथे देण्याची सोय. म्हणजे मूळ कायदा असा म्हणतो 33(11) मध्ये की तुम्हाला जे 3 FSI मिळतो त्या ठिकाणी 5.5 मिळू शकतो, पण 5.5 आणि 3 चा जो डिफरन्स आहे म्हणजे 1.5 FSI त्यातला 50% FSI हा तुम्हाला बांधून SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाकरता तुमच्या बिल्डिंगीत एक वेगळी बिल्डिंग किंवा एक वेगळी विंग बांधून ती तुम्हाला द्यायला लागते आणि ती मग ते कोणालाही अलॉट करतात. हे जर आपल्याला द्यायचं नसेल तर आपण इतर एका झोपडपट्टीच्या योजनेबरोबर आपली स्कीम अमलगमेट करतो आणि आपल्या इमारतीत जो 0.7 FSI आपल्याला SRA ला द्यायचा असतो तो त्या स्कीम मध्ये आपण बांधून देतो आणि त्या स्कीम मधला जो प्रीसेलचा एरिया आहे तो आपल्याकडे घेतो. आपल्याला विक्री करता अधिक एरिया मिळतो. माझं मत जर घेतलं तर आपण उत्तम घरामध्ये राहत असणार घर हे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत टाकणं याच्या इतका मोठा गुन्हा कोणताच नाही. आणि हे आर्किटेक्ट आपल्याला जे कोण फिजिबिलिटी तयार करतात ते म्हणजे आपल्याला अक्षरशः गंडवतात आणि FSI जास्त मिळतो म्हणून आपल्याला त्यातले असणाऱ्या ज्या मायनस पॉइंट्स आहेत ते अजिबात सांगत नाही आणि सांगितले तरी त्याची ते किती गंभीर आहेत हे सांगत नाही. 33(11) मध्ये गेल्यानं बिल्डर नॉर्मली काय करतात की आपल्याला न सांगता ते 33(11) मध्ये एक्स्ट्रा FSI मिळवतात आणि दुसऱ्या योजनेबरोबर आपल्या इमारतीचं अमलगमेशन केलं जातं आणि बिल्डर आपल्या इमारतीतला सेलेबल एरिया विकून निघून जातो आणि नंतर ज्या ठिकाणी आपल्या जागेतला जो 0.7 FSI ज्या जागेवर वापरला गेलाय तिथे ज्यांना ते अलॉट झालेले ती लोक आपल्याकडे येतात की लिफ्ट नहीं चल रहा है, घर में कंस्ट्रक्शन ठीक नहीं है, प्लास्टर निकल रहा है,
किचन प्लेटफॉर्म ठीक नहीं है, पानी नहीं आ रहा है, पंप बिगड़ गया है, लिफ्ट बिगड़ गया, आणि दर महिन्याला आपल्याला पैसे मागायला येतात. आणि त्यांचे हे अर्ज एनकरेज करणारे काही अधिकारी असतात, तेच त्यांना हा मार्ग दाखवतात. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी कंप्लेंट करावी आणि ती कंप्लेंट ते अधिकारी अटेंड करणार आणि मग अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आणि त्यांना द्यायचे. म्हणजे एकंदरीत एक झोपडपट्टी दत्तक घेऊन नको ते दुखणं ओढून घेण्याचं काम या 3311 मध्ये आपल्यावर होतं. मुळीच त्याचा अजिबात विचार देखील करता कामा नये. खरं म्हणजे आपण फिजिबिलिटी रिपोर्ट कोणाकडून मागत असताना केवळ 33(7)B पुरतच तुमचा फिजिबिलिटी मर्यादित ठेवा, बाकीची नाटकं नको असं आपल्याला सांगायला पाहिजे. पण असं आपण सांगत नाही आणि आपण विकतच दुखणं घेत असतो. हे झालं 3311 विषयी. आणखी 2 DC रूल्सही आपल्याला ऍप्लिकेबल आहेत, टॉप अप कर. एक 3312B आणि एक 3320B. आता 3312B म्हणजे काय, तर रोड वायडनिंग मध्ये ज्यांची घरं बाधित होतात अशा लोकांना आपल्या इमारतीत आपण घर बांधून द्यायचं आणि ते जिथे कुठे असतील तिथून ते महानगरपालिका त्यांची यादी देईल आणि आपण बांधलेली घरं इथेही FSI तितकाच 5.5च्या आसपास आणि 0.75 म्हणजे त्यातला साधारणपणे निम्म्याच्या आसपास एरिया हा महानगरपालिकेला द्यायचा. तिथे मात्र आपण झोपडपट्टी जाहीर होत नाही, पण महानगरपालिकेच्या रोड वायडनिंगच्या कामाकरता त्याने बाधित असणाऱ्या कुटुंबांना आपण इथे अकॉमोडेट करायचं आपल्या जागेत. आता त्यातून पळवाट अशी आहे की आपल्याला नाही त्यांना अकॉमोडेट करायचं असेल तर जितकी जागा आपण महानगरपालिकेला 3312B मध्ये बांधून देतो तितकी जागा आपल्या जागेपासून 3 किलोमीटर अंतरावर कोणत्याही इमारतीत आपण विकत घ्यायची आणि ती नवीन विकत घेतलेली जागा ही आपण महानगरपालिकेला द्यायची आणि इन रिटर्न त्याच्या अगेन्स्ट जितकी जागा आपण त्यांना देतो तितकीच जागा आपल्या इथे आपल्याला एक्स्ट्रा बांधून विकण्यासाठी दिली जाते. ही बिल्डरच्या योजनेमध्ये ते आपल्याला करून देतात आणि बिल्डरच्या योजनेमध्ये 3312B च्या योजनेमध्ये इतकी डोकेदुखी होते की प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्सना आपल्या इथे आणणं आणि आपण त्यांची जबाबदारी घेणं हे योग्य नाही आणि तेही सातत्यानं तक्रारी करत असतात आणि आपल्याला आयुष्यात नको त्या गोष्टी करून या सर्व कुटुंबांना आपलं जावई आपल्याला बनवायला लागतं आणि तेही 3312B देखील आपण करणं बरोबर नाही असं मला वाटतं. हॅलो. हो, माझ्या घरी कुणीतरी असेल तिथे पार्सल तुम्ही ड्रॉप करा. पण हा मग ते बाहेर गेले असतील तुम्ही वॉचमन कडे द्या. पण वॉचमनला द्या आणि वॉचमनला मला फोन करायला सांगा, मी OTP देतो. वॉचमन आहे का तिथे, त्यांना द्या. हा, मग मी OTP देतो एक. हॅलो. हा, एक मिनिट. त्यांनी दिलं का 2 पार्सल्स तुम्हाला? हा, घ्या घ्या. 7444 हॅलो 15. सॉरी
घरात हल्ली ऑर्डर अमेझॉन मधून करण्याची सवय असते आणि त्यांचा ब्लू डॉटचा ओटीपी सांगितल्याशिवाय पुढे काही करता येत नाही. आणि त्यांना चुकीच्या वेळी यायची नेमकी सवय हा, असते. त्यांना चुकीच्या वेळी यायची सवय असते आणि मी जर आता ओटीपी दिला नसता तर त्यांनी ते डिलिव्हरी केली नसते आणि महत्वाच्या काही गोष्टी असण्याची शक्यता आहे. म्हणजे नेमकं घरामध्ये कोण ऑर्डर करतं याचा मला अजिबात 2 पार्सल्स आहेत त्यामुळे मुलांनी तरी केलं असेल किंवा मिसेसने केलं असेल मला त्याची कल्पना नाही. कधी कधी मित्रमंडळी देखील अमेझॉनची मेंबरशिप असल्यामुळे आमच्याकडे करून पाठवून देतो. तर 3312B इज नॉट रेकमेंडेड आणि ते करता कामा नये. आता 3320B एक तिसरा आहे जो ज्याच्यात महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रोजेक्ट एफेक्टेड लोकांकरता आपण आपल्या इमारतीत घरं बांधून देतो. म्हणजे तिथे रोड वायडनिंग पुरतं मर्यादित होतं 12B मध्ये. इथे रोड वायडनिंग नाही, महानगरपालिकेला कोणालाही फ्लॅट्स द्यायचे असतील तर त्यांच्याकरता आपण हे बांधून द्यायचे आणि त्या मोबदल्यात 3च्या वरचा जो FS आहे ते आपल्याला देणार. तिथेही तेच प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे 33(7)B च्या व्यतिरिक्त जे दुसरे 3 DC रूल्स मधून टॉपअपचा FSI मिळतो तो टॉपअपच्या FSI मध्ये फायद्यापेक्षा तोटा अधिक आहे असं मला वाटतं. आणि बिल्डर कडे गेल्यानं कोणताही बिल्डर तुम्हाला 33(7)B प्रमाणे तुमची प्रॉपर्टी डेव्हलप करणार नाही हे मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो. म्हणजे तुम्ही जर तशी ऍडव्हर्टाईज दिली की आम्हाला 33(7)B च्या व्यतिरिक्त कोणत्याही DC रूल खाली डेव्हलप करायची नाही तर तुमच्याकडे कोणताच बिल्डर येणार नाही आणि एखादा आला तर तो फसवणाऱ्यातलाच असला पाहिजे. कारण बिल्डरांना ज्या पद्धतीचं मार्जिन अपेक्षित असतं ते 33(7)B मध्ये सहसा मिळणं कठीण असतं. पण लोक बिल्डरांच्या आशेवर राहतात की बिल्डर आपल्याला काही ना काहीतरी करून देईल आणि डोकेदुखी नाही वगैरे वगैरे. आता हे DC रूल झाले जे तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत त्याच्याविषयी. आता बिल्डर कडे जाण्याचे फायदे तोटे आपण समजून घ्या. सर एकच मी तुम्हाला आमच्याकडे आय वुड लाईक टू इंटरप्ट आपण डिस्कस पण केलेलं आहे. तर आमच्याकडे सध्या आता असं झालं सिच्युएशन सिनारिओ असा आहे की आम्ही एका डेव्हलपरला अपॉइंट केलं. वी हॅड अपॉइंटेड हिम. His proposal was accepted under 33(12)A combined with 33(7)B. आता तुम्ही म्हणाला तसं 12A आणि 12B मध्ये जर बीन सम चेंज याच्यामध्ये त्यांना डिफिकल्टी होते कारण आमच्याकडे काहीतरी 100 KAP लागतात. ते 33(12)B मध्ये डिफिकल्टी नवीन आल्यामुळे त्यांना ते करता येणार नाही. त्यांनी आम्हाला असं प्रपोजल दिले की आपण बाजूच्या सोसायटी बरोबर जाऊया आणि क्लस्टर मध्ये जाऊ. तर मी क्लस्टर म्हणजे तो पुढचा भाग झाला. क्लस्टर हा 33(9) मध्ये क्लस्टर आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला मिनिमम 4000 मीटरची जमीन असली पाहिजे. तुमची आजचा प्लॉट आमचा आहे 4485 पण त्याच्यावरती सहकार निवास सोसायटी, आरोही बिल्डिंग आणि दत्तवाडी सोसायटी अशा 3 इमारती आहेत. दत्तवाडी आणि आरोही यांचे 30 वर्ष झालेले नाहीये. तर आम्हाला असं डेव्हलपरनी सांगितलं गेलं सिन्स त्यांचे 30 वर्ष झाले नाहीये. आमचा स्टँड अलोन भले प्लॉट जरी 4500च्या आसपास असला तर सहकार निवासचे जे बिल्डिंग आणि जी लँड आहे ती 4000च्या वर नाही. त्यामुळे ही बाजूची सोसायटी घेऊन आपण क्लस्टरला जाता येईल. मला वाटतं बिल्डर तुम्हाला वस्तुस्थिती सांगत नाही आणि चुकीची माहिती देतोय. कारण तुमच्या प्लॉटवर जर दुसऱ्या 2 बिल्डिंगी असतील तर त्या 2 बिल्डिंगींना 30 वर्ष झाली नाही म्हणून तुम्ही त्या प्लॉट मधून तुमचा प्लॉट कार्व आउट करून त्यांना वेगळं करायचं ही प्रक्रियाच तुम्हाला 2 वर्षापेक्षा कमी जाणार नाही आणि ते करून मग
शेजारच्या सोसायटी बरोबर अमॅलगमेट करायचं, ह्या प्रक्रियेमध्ये तरी सुद्धा एखादं वर्ष जाईल. म्हणजे एक तर तो डिले होणार. माझ्या माहितीप्रमाणे ते करणंही शक्य नाही. कारण ऑलरेडी एक प्लॉट आहे आणि त्याच्यात 3 बिल्डिंगी असताना त्यातल्या 2 बिल्डिंगी केवळ त्यांची 30 वर्ष झाले नाही म्हणून त्यांना वेगळं ठेवायचं आणि उरलेला भाग वेगळा काढून आणखी एका प्लॉट मध्ये अमॅलगमेट करायचं, हे बरोबर नाही असं मला वाटतं. त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. सध्या मी बिल्डर वर्सेस नो बिल्डर अशा पद्धतीने बिल्डरकडे गेल्यानं फायदे काय होतात आणि नुकसान काय होतात ह्याच्यावर मला बोलू द्या. आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला जे काही त्याच्या बाबतीत वाटत असेल तर. बिल्डरकडे गेल्याचा फायदा हा साधा सोपा आहे की सगळ्याच गोष्टी सुरळीतपणे होतील असा आपला समज असतो. म्हणजे बिल्डर म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळीप्रमाणे असतं की घेतली की मग एरवी ती गोळी काम करेल, आपल्याला काही वेगळं काम करण्याची आवश्यकता नाही. किंवा डायबिटीसचं ची गोळी घेतली म्हटल्यावर किती गोड खाल्लं तरी गोळी आपलं काम करेल. वास्तविकपणे ते खरं नसतं. आपल्याला तो समज असतो. जोपर्यंत आपल्याला कळायला लागतं की आपण फसवले गेलेलो आहोत तोपर्यंत खूप वेळ झालेली असते. हा झाला पॉझिटिव्ह पॉइंट. पण बिल्डराच्या योजनेच्या बाबतीत अनेक जणांचे अनेक गैरसमज असतात. माझ्याविषयी आपल्याला किती माहिती आहे हे मला माहित नाही. पण माझ्या आयुष्याची 12 वर्ष मी देशातल्या टॉपमोस्ट जे टॉप 3 बिल्डर असतील किंवा टॉप 5 बिल्डर असतील पैकी 3 बिल्डर्सकडे नोकरी केली. बऱ्यापैकी नोकरी केली. म्हणजे 7 आकड्यांची मंथली सॅलरी घेतली. त्यामुळे आणि त्यांनी माझी खूप काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट म्हणण्याचं कारण नाही किंवा त्यांचं नाव घेण्याचाही आज विषय नाही. पण त्यांच्याकडे सीईओ, चीफ कन्सल्टंट, सीईओ अशी पदं मी भूषवली. त्यामुळे बिल्डर नेमकं काय करतात हे बाहेरून बघितलेलं नाही. मी स्वतः म्हणजे जिथे मी सीईओ होतो तेव्हा मीच बिल्डर होतो. म्हणजे निर्णय सगळे मीच घ्यायचो. बोर्ड ऑफ डायरेक्टर ना मी रिपोर्ट करायचे. त्यामुळे हे मी जे सांगतोय ते माझ्या अनुभवातून सांगतोय. आणि बिल्डरांकडे काम करण्याचा नाही, म्हणजे बिल्डर म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे भरपूर आहे. त्यामुळे सोसायट्यांना बिल्डर कसं फसवतात हे मला कोणी दुसऱ्याकडून समजून घेण्याची आवश्यकता नाही. कारण माझ्या हयातीत जितके प्रोजेक्ट्स मी ज्या बिल्डरच्या कडे नोकरी केली आहे त्यांनी केले आहे, त्याच्या अनुभवातूनच मला जितकं काही समजायचंय तितकं मी समजून घेतलंय. आणि त्या अनुभवातूनच तुम्हाला सांगतोय की बिल्डरकडे जाणं म्हणजे फार मोठा धोका पत्करणं आहे. आणि मी कोणालाही बिल्डरकडे जावं असं अजिबात सांगणार नाही. याच्या आधी बिल्डरच्या बाबतीत अनेक गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतात आणि त्या गैरसमजातून बिल्डरवर विश्वास ठेवण्याची प्रक्रिया असते. एक म्हणजे आपल्यापेक्षा पैसेवाला असणारा माणूस हा आपल्यापेक्षा प्रामाणिक असतो असा एक समज. म्हणजे बिल्डर हा पैसेवाला आहे आणि पैसेवाल्या माणसावर आपण विश्वास ठेवावा. इथे मी चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे. भारताचे 8,80,000 कोटी बुडवणारी लोक ही 200च होती आणि हे सगळे पैसेवालेच होते. त्यामुळे पैसे बुडवणं किंवा चीट करण्याचं काम हे पैसेवाले करत असतात. मध्यमवर्ग किंवा गरीब कधी घेतलेले पैशामध्ये कोणाला बुडवत नसतो. त्यामुळे आपल्यापेक्षा अधिक पैसे असणाऱ्या माणसावर आपण विश्वास ठेवावा. कारण त्याच्याकडे अधिक पैसा आहे म्हणजे तो आपलं भलं करेल हा समज, हा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे. दुसरा गैरसमज असा आहे की जर 100 लोकांना एक प्रश्न मी विचारला पैकी 90 लोकांची उत्तरे चुकीची येतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपण
म्हणजे बरोबर उत्तर दिलेले आहे. ते प्रश्न असा की बिल्डिंग कोण बांधतो, त्याच्यात 100 पैकी 90 जण म्हणतात बिल्डर. तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही, सुबी बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो ना, त्याला ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग बांधतो, बिल्डर कधीच बिल्डिंग बांधत नाही. त्यामुळे आपला जो समज आहे की तो बांधून देईल, आपल्याला तो बांधून देईल म्हणजे तो कोणा करवी तरी बांधून देईल. त्यामुळे इमारत बांधून घेण्यासाठी बिल्डरकडे गेलं पाहिजे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. इमारत बांधण्यासाठी तुम्हाला उत्तम कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, इमारत बांधण्यासाठी बिल्डर पाहिजे असं जे म्हणत असतील त्यांचं ज्ञान अपुरं आहे. हे मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावं. थोडस प्रोव्होकेटिव्ह बोलतोय पण मी जाणीवपूर्वक ते सांगतोय की बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. दुसरी गोष्ट की बिल्डर स्वतः जाऊन सर्व परवानग्या घेऊन येतो आणि लवकरात लवकर घेऊन येतो हा गैरसमज डोक्यातून काढू नका. कारण कोणताच बिल्डर परवानग्या घ्यायला जात नाही. सुगी जात नाही, रुस्तमजी जात नाही, रहेजा जात नाही, रिझवी जात नाही. किंबहुना बिल्डर कधीच परवानग्या देणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समोर जाण्याचं टाळतो, जातच नाही. का? कारण पैसे असणारा माणूस जर परवानग्या देणाऱ्या माणसाला सामोरं गेला तर त्याचं तोंड इतकं मोठं होतं की याचा पूर्ण प्रोजेक्ट तो खाऊन जातो. त्यामुळे बिल्डर मधला माणूस ठेवतो ज्याला लायझॉन असं नाव दिलं जातं आणि तो लायझॉनचा माणूस जाऊन परवानग्या घेतो आणि त्या लायझॉनकडे आधी बिल्डर ठरवून देतो की इतके पैसे तुला मी देणार, या पैशामध्ये तू परवानग्या आणायचं, तू काय करशील हे मी तुला विचारत नाही, तू परवानग्या घेऊन यायचं. त्यामुळे बिल्डर परवानग्या घेतो आणि लवकर घेतो हे चुकीचं आहे. कारण माझ्या अनुभवात बिल्डरांच्या परवानग्या सेल्फ डेव्हलपमेंट किंवा इतर मार्गाने घेतलेल्या परवानग्यापेक्षा किमान दुप्पट वेळ लागत असतो. कारण बिल्डराच्या वतीनं परवानगी मागितली म्हटलं पैसे मिळणार असं सर्व यंत्रणेला माहीत असतं आणि ते पैसे येईपर्यंत ते थांबतात आणि पैसे आले तरी ते त्यांना पुरेसे असत नाहीत. मग तो नेगोसिएशनचा भाग होतो, याच्यात डिले होतो. त्यामुळे बिल्डर लवकर परवानग्या आणतो हा जर एखाद्याचा समज असेल तो साफ चुकीचा आहे. तिसरा गैरसमज असा की बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून आपली इमारत बांधू. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे कोणत्याच प्रोजेक्ट मध्ये टाकत नाही. आपल्याकडून कन्सेंट घेणार आणि तो कन्सेंट घेतल्यानंतर तो कन्सेंट बाजारात दाखवून बाजारातून पैसे उचलणे हा प्रकार असतो. प्रत्येक बिल्डर हा बाजारातून पैसे उचलतो. प्रत्येक प्रोजेक्टला नवीन एसपीव्ही तयार करावा लागतो. एसपीव्हीचा फुल फॉर्म म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल. स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे प्रत्येक बिल्डर जितके प्रोजेक्ट करेल त्या प्रत्येक प्रोजेक्टला एक नवीन कंपनी करतो आणि त्या कंपनीमध्ये बिल्डरचा कॅपिटल हे 5 लाख 10 लाखाच्या घरातच असतं, फार जास्त नसतं आणि त्या कंपनी ला आपण संमती देतो आणि इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी देतो आणि इरिवोकेबल कन्सेंट देतो आणि ती इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी आणि इरिवोकेबल कन्सेंट तो बाजारात तारण ठेवतो आणि त्याच्या अगेन्स्ट तो पैसे उचलतो. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतो असं जर कोण म्हणत असेल तो खोटं बोलतोय. कारण कोणताच बिल्डर स्वतःच्या पैशातून, मी सर्व बिल्डरचे कमीत कमी 350 बिल्डर्सचे बॅलन्स शीट्स पाहिलेले आहेत आणि कोणताच बिल्डर कोणताही प्रोजेक्ट स्वतःच्या पैशातून नाही. एखादी कंपनी जर असेल तर ते त्यांच्या कंपनीची अलाइड फायनान्स कंपनी असते, तर मूळ कंपनी ही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेते. म्हणजे एकाच ग्रुपमध्ये ते असले तरी फायनान्स करणारी कंपनी वेगळी, त्याच्याकडून कर्ज घेणारी कन्स्ट्रक्शन कंपनी वेगळी. म्हणजे स्वतःच्या पैशानं
अगदी टाटा हाऊसिंग देखील स्वतःच्या पैशानं बांधकाम करत नाही. त्यामुळे बिल्डर स्वतःचे पैसे टाकतो असं असेल तर चुकीचं आहे. मग बिल्डरकडे रिस्क काय? तर पॉवर ऑफ अटर्नी याचा अर्थ आपलं घर, आपली जमीन, आपलं जे काय आहे त्याच्यात जे तुला करायचं आहे ते करण्याकरता दिलेले अधिकार. या पॉवर ऑफ अटर्नी आता लिमिटेड पॉवर ऑफ अटर्नी असते किंवा फ्री पॉवर ऑफ अटर्नी असते. इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे दिली म्हणजे एकदा का पॉवर ऑफ अटर्नी दिली की कधीही ती मी परत घेणार नाही असं आपण सुरुवातीलाच सांगतो. म्हणजे बिल्डरला पॉवर ऑफ अटर्नी दिल्यावर आपल्याला कायमचं कोर्टात खेचण्याकरता आणि आपण जिवंत असेपर्यंत त्याचा निकाल येणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला अडकून ठेवण्याचा आपण अधिकार देतो. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी बिल्डरला देऊ नये या मताचा मी आहे आणि ते देणं रिस्कचं आहे. त्यामुळे बिल्डरकडे जाऊ नये या मताचा देखील मी आहे. आता इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी देणं तर तेही नाही आणि इरिव्होकेबल कन्सेंट देणं हेही धोक्याचं आहे. त्यामुळे बिल्डरच्या योजनेमध्ये भरपूर रिस्क आहे. आता बिल्डरकडे गेलेल्या लोकांपैकी दादर भागामध्येच 180 बिल्डिंगी अशा आहेत ज्या अडकलेल्या आहेत. तुमच्या आजूबाजूलाच पहा किती बिल्डिंगी अडकलेल्या आहेत. सेना भवनाच्या परिसरातच 28 बिल्डिंगी आहेत. छापरा बिल्डिंग आहे. तुम्हाला किती बिल्डिंगींची नावं सांगायची? बिल्डरांवर विश्वास ठेवून 15-15 वर्ष लोक आज बिल्डरनी भाडंही बंद केलंय, सगळं काही केलेलं आहे. त्यामुळे बिल्डरांवर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. आणि हे गैरसमज जे बिल्डरांचे आहेत आणि आणखी एक गैरसमज की बिल्डरचा प्लॅनिंग चांगलं असतं. मी 40 वर्ष मुंबई विद्यापीठात आणि इतर विद्यापीठांमध्ये मास्टर्स डिग्रीला आर्किटेक्चरल डिझाईन आणि अर्बन प्लॅनिंग वगैरे हे विषय शिकवतो आणि मुलांना डिझाईन मध्ये काय करू नये हे आम्ही फर्स्ट इयर पासून जे शिकवतो त्या सर्व गोष्टी बिल्डरच्या प्लॅन मध्ये असतात. म्हणजे माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये बिल्डरच्या ब्रोशर मधून एखादा प्लॅन जर कॉपी केला तर मला त्याला 100 पैकी 25 मार्कापेक्षा अधिक मार्क देता येणार नाही. अशा पद्धतीचं प्लॅनिंग असतं. कारण बिल्डरचा प्लॅन करण्यामागे हेतू हा जास्तीत जास्त त्या प्रॉपर्टी मधून पैसे कमवणे हा असतो. तुम्हाला उत्तम घरं देणं हा नसतो. उत्तम घरं द्यायचं म्हणजे सांगायचे दात दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे वेगळे असतात. तुम्हाला आपण उत्तम प्लॅनिंग करून देतो असं त्यांना वाटतं आणि दुर्दैवानं उत्तम प्लॅन म्हणजे काय हे समजण्याची आपल्यामध्ये क्षमता नसते आणि ज्यांची उत्तम प्लॅन काय आहे हे समजण्याची क्षमता नाही त्यांना इतरांना आपल्याला उत्तम प्लॅन मध्ये सगळंच कळतं असं दाखवण्याची सुद्धा खाज असते. त्यामुळे ज्यांना प्लॅनिंग कळत नाही त्यांना हा प्लॅन बिल्डरने दिलेला उत्तम आहे असं ते इतरांना सांगत असतात कारण स्वतःलाच तो प्लॅन कळलेला नसतो. त्यामुळे बिल्डर उत्तम प्लॅन देतो हा गैरसमज आहे. बिल्डरचा प्लॅन मुळी उत्तम असूच शकत नाही कारण ज्या प्लॅन मधून अधिकात अधिक पैसे कमवणे हाच मूलभूत हेतू असतो तो प्लॅन चांगला असू शकत नाही. त्यामुळे हा गैरसमज काढून टाकावा. आणि बिल्डर बांधकाम चांगल्या प्रतीचं देतो हा एक गैरसमज आहे. मी तुम्हाला अधिकारवाणीनं सांगू शकतो. मी ज्या बिल्डर्सकडे काम केलं त्यांचं मी नाव सांगू शकत नाही पण ते देशातल्या टॉप 5 पैकी 3 होते. या सगळ्यांकडेच काम केलं आणि मी अधिकारवाणीनं सांगू शकतो की रिहॅबचा पोर्शन म्हणजे तुमच्या करता बांधलेला पोर्शनची क्वालिटी चांगली नसते आणि आपल्याला केवळ ती चांगली आहे हे भासवलं जातं. त्यामुळे बिल्डरची क्वालिटी कन्स्ट्रक्शनची चांगली असते असाच गैरसमज कोणाला जर झाला तर तो गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. आणि मग फ्रीसेलच्या भागामध्ये थोडंफार क्वालिटी चांगली असते आणि रिहॅबचा भाग वेगळा. म्हणजे आपल्या जागेवर जिथे आपलं आधिपत्य चालत असेल तिथे आपल्याला कुठेतरी
एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा नॉन प्राईम जागेवर आपली घरं द्यायची आणि प्राईम जागा त्याने विक्रीला काढायची. अशा पद्धतीचं प्लॅनिंग बिल्डरचं बहुतांशी असतं आणि त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण तो काही समाजकार्य करायला आलेला नसतो किंवा तुमच्यावर काही प्रेम आहे म्हणून आलेला नसतो. या जागेतून अधिकात अधिक कमाई कशी करायची याचं आणि त्याच्याकरता त्याला त्याच्या विक्रीचा भाग जो असतो तो प्रिय असतो आणि त्यामुळे त्याच्यात बळी तुमचा पडतो. त्यामुळे बिल्डर बांधकाम उत्तम करतो हेही चुकीचं आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे बिल्डर कोणाला फ्लॅट विकेल याच्यावर आपला काही कंट्रोल नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त पैसे देणाऱ्या माणसाला बिल्डर विकतो. तिथं तो जात, धर्म, भाषा किंवा क्वालिटी किंवा काय काम करतो याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. जास्तीत जास्त त्याला पैसे देईल त्याला तो देत असतो. त्यामुळे आपले शेजारी कोण असावे हे ठरवण्याचा बिल्डरच्या योजनेमध्ये आपला अधिकार आपण घालवून बसतो. हे झालं बिल्डरच्या विषयीचं. आता त्याला पर्याय म्हणजे काय? त्याला पर्याय स्वयं पुनर्विकास करता येते विच इज सेल्फ रिडेव्हलपमेंट. मला माहिती आहे, मला सांगितलं आताच की शेतकऱ्यांनी की आपल्यापैकी अनेकांना स्वयं पुनर्विकास करूच नये असं वाटतंय. कारण स्वयं पुनर्विकास आपल्याला नीट समजावलं असं मला वाटत नाही. आणि आपण नेमलेले पीएमसीज वगैरे यांना आपल्याला बिल्डरच्या घशात टाकण्याची घाई होती असं अनेक ठिकाणी होतं. आपल्या बाबतीत काय मला निश्चित माहित नाही. पण त्या घाईपोटी बिल्डर हाच एक मार्ग आहे, कशाला डोकेदुखी, कोण करणार या सगळ्या गोष्टी वगैरे अशा गोष्टी सांगण्यात येतात आणि बिल्डर शिवाय कुणी करूच शकत नाही असंही सांगणारी अनेक मंडळी आहेत. तर त्यामुळे स्वयंविकासात आपण जर गेलो तर बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, बिल्डरकडे गेल्यानं जी रिस्क घ्यावी लागते त्यापेक्षा कमी रिस्क. आणि इतकं करत असताना बिल्डर जितका एरिया देतो त्यापेक्षा अधिक एरिया आणि बिल्डर जितके एम्युनिटीज देतो त्यापेक्षा अधिक एम्युनिटीज आणि बिल्डर जितका कॉर्पस देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस, या सर्व गोष्टी स्वयंविकासात आपल्याला मिळत आहेत. आता मुंबईमध्ये आतापर्यंत मी केलेल्या मार्गदर्शनातून 27 स्वयंविकासाच्या सोसायट्या पूर्ण झालेले लोक तिथे राहायला गेले. पैकी 2 किंवा 3 उदाहरणं मी थोडक्यात आपल्या समोर मांडतो. चेंबूरला चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला. सध्या त्यांच्याकडे 380 स्क्वेअर फीट म्हणजे मूळ त्यांच्याकडे 380 स्क्वेअर फीट प्रत्येकाकडे जागा होती. त्यांनी बिल्डरांच्या पीएमसी नेमून बिल्डरांचा मार्ग घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे टेंडर्स आले. 515 जास्तीत जास्त त्यांना देऊ केले. त्यांना वाटलं की इतकं कोणीच देऊ शकणार नाही. 380च्या ठिकाणी 515 म्हणजे जवळपास 50% आसपास अधिक देणार इतकं कोणीच देऊ शकणार नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितलं की तुमचा बिल्डर तुम्हाला फसवतोय आणि त्यांना माझ्यावर काही विश्वास बसला नाही. पण तिसऱ्या बैठकीत 3 जनरल बॉडी मीटिंग झाल्यानंतर त्यांना थोडाफार विश्वास बसला. आज त्यांची इमारत स्वयंविकासातून पूर्ण झालेली आहे आणि 380च्या ठिकाणी बिल्डरनी 515 स्क्वेअर फीट देऊ केले. त्या ठिकाणी त्यांना 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येक मेंबरला मिळालेला आहे. आपल्याला आपल्यापैकी कुणालाही जर टिळकनगरमध्ये चित्रा सोसायटीत जायचं असेल तर त्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी कृष्णकांत कदम आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ शकता आणि त्यांची घरं पाहू शकता. मी सांगितलेलं काही चुकीचं आहे का विचार. इतकं करून देखील कॉर्पस इतका निघालेला आहे की सगळ्यांचं मेंटेनन्स फ्री फॉर लाईफ टाईम आहे आणि त्यापैकी काही लोकांना तर दर महिन्याला 40,000 रुपये पर मंथ पेन्शन मिळते आहे.
प्रोजेक्ट मधून इतके पैसे तिथून मिळाले. अर्थात ती म्हाडाची जमीन होती, त्यामुळे त्यांना 33.5 लाख तुम्हाला ते 33.5 चे ऍडव्हान्टेजेस मिळणार नाही, पण हे उदाहरण म्हणून सांगितलं. दुसरं उदाहरण मुलुंडला मिठागर रोडवर पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. 370 स्क्वेअर फीट होतं आणि 16 बिल्डर्सनी त्यांच्याकडे बिड्स दिले. कोणीही 500 फुटापेक्षा अधिक देण्याची कोणाचीही तयारी नव्हती. पण मी तिथे स्वयंविकास समजावून सांगितलं. आज त्यांची बिल्डिंग उभी आहे, 35 मजली बिल्डिंग. मुलुंड पूर्वेला सगळ्यात उंच बिल्डिंग ही पूर्वरंगाची आहे आणि त्यांना 370च्या ऐवजी त्या ठिकाणी 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे. जवळपास 25 लाखाचा कॉर्पस प्रत्येक मेंबरला मिळालाय, ज्यातून त्यांचं मेंटेनन्स लाईफ टाईम फ्री होत आहे आणि बांधकामाची क्वालिटी, प्लॅनिंगची क्वालिटी अप्रतिम आहे. तिसरी सोसायटी म्हणजे नंदादीप सोसायटी, विलेपार्ले पूर्व. 435 फुटाची घरं आहेत, त्यांना 1480 फुटाची घरं मिळालेली आहेत. ती बिल्डिंग पूर्ण झालेली आहे आणि ती म्हाडाच्या जमिनीवर नाही आणि तरीही त्यांना, अर्थात ती एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे त्यांना हाईटचे रिस्ट्रिक्शन्स आहेत, तरीही त्यांना इतकी एरिया मिळेल. अशा पद्धतीचे 27 सोसायट्या सर्वत्र मुंबईत झालेल्या आहेत आणि त्या एकही सोसायटी स्वयं पुनर्विकासाची आजपर्यंत अडकलेली नाही. 140 सोसायट्या विविध स्टेजला त्यांचं बांधकाम चालू आहे आणि मला वाटतं की स्वयंविकासाचा हा अनुभव जो आपण आम्ही घेतलेला आहे तो उत्तम आहे आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, उत्तम प्लॅन, उत्तम बांधकाम, वेळेवर बांधकाम, जास्त कॉर्पस आणि मेंटेनन्स फ्री लाईफस्टाईल ही तुम्हाला स्वयंविकासातून मिळणं शक्य आहे. आता गव्हर्नमेंटनी स्वयंविकासाकरता 13 सप्टेंबर 2019 ला GR काढलेला आहे. स्वयंविकासाला बेनिफिट्स देण्याच्या दृष्टीनं त्या GR मधले ठळक मुद्दे मी थोडक्यात मांडीन. मुद्दा नंबर 1 की वन विंडो सिस्टीम म्हणजे कोण मंजुरी घेणार, तर एक IAS अधिकारी महानगरपालिकेने ऑलरेडी नेमलेला आहे. त्या IAS अधिकाऱ्याकडे आपण जाऊन आपली सर्व कागदपत्र द्यायची आणि 6 महिन्याच्या आत सर्व परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आणि IAS अधिकाऱ्याची. हे केवळ आणि केवळ स्वयंविकासालाच मिळते, आणखी कोणत्याही योजनेला ही वन विंडो सिस्टीम ऍप्लिकेबल नाही. नंबर 1. नंबर 2, जितका FSI तुम्हाला आज मिळतोय बिल्डरच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा 10% अधिक FSI तुम्हाला स्वयंविकासात मिळतो. आज तुम्ही बिल्डरकडे गेलात तर तुम्हाला 33(7)B मध्ये साधारणपणे 3 FSIच्या आसपास मिळतो. जर तुम्ही स्वयंविकासात गेलात तर तुम्हाला 3.3 FSI मिळेल. म्हणजे डायरेक्टली त्याच्यात तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 कोटींचा फायदा हा केवळ स्वयंविकासात गेल्यानंच तुम्हाला मिळू शकतो. नंबर 3, बिल्डरकडे गेलात तर त्यांनी जर 30 किंवा 35% ऍडिशनल FSI तुम्हाला दिला तर त्या FSI वर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. स्वयंविकासात तुम्ही गेलात तर तुम्हाला कितीही एक्स्ट्रा एरिया तुम्हाला मिळाला तर स्टॅम्प ड्युटी ही केवळ 1000 रुपये. त्याच्यावर तुम्हाला नाही. तुम्ही 500 फूट अधिक घेतले तरी 1000 रुपये, तुम्ही 1000 फूट अधिक घेतले ज्याची किंमत 10 कोटी जरी असली तरी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी केवळ 1000 रुपये लागणार. हे सेल्फ डेव्हलपमेंटलाच हे उपलब्ध आहे, इतरत्र उपलब्ध नाही. त्यानंतर 13 सप्टेंबर 2019च्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर स्वयंविकासाकरता कर्ज घेतला तर कर्जाचे 4% व्याज
की तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देईल. म्हणजे तुम्ही 12% जर कर्ज घेतलं तर गव्हर्नमेंट 4% भरणार आणि तुम्हाला 8% भरायचे. त्यामुळे ही सबसिडी ही केवळ स्वयंविकासात मिळते, ही इतर कोणत्याही योजनेमध्ये ही मिळत नाही. आणि हा जी आहे गव्हर्नमेंटचा. त्यानंतर तुम्हाला जे महानगरपालिकेला जे प्रीमियम भरायचं आहे, तर जे बिल्डरला भरण्याची जे प्रीमियमचा दर आहे त्याच्या 50%च तुम्हाला भरायला लागेल. त्यानंतर ओपन स्पेसिस डेफिशियन्सी जे बिल्डर भरतो त्याच्यात तुम्हाला 50% भरायला लागेल. लँड अंडर कन्स्ट्रक्शनचा टॅक्स आहे जो तुमच्या प्लॉटवर साधारण 5 कोटीच्या आसपास जाणार, तो तुम्हाला पूर्णतः माफ होईल. त्यानंतर जीएसटी जो तुम्हाला भरायचा आहे त्याच्यात ते जीएसटीची माफी देतोय असं त्या जीआर मध्ये 50% एक्झम्पशन फ्रॉम जीएसटी. म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारला त्या जीएसटीतला मिळालेला जो वाटा आहे तो राज्य सरकार फोरगो स्वयं विकासाकरता करायला, असं जीआर म्हणते. तर अशा अनेक बाबी जीआर मध्ये आहेत. दुर्दैवानं त्या जीआरची अंमलबजावणी अद्यापपर्यंत त्यांनी केली नाही. कायदा आहे, कोणी जर त्या जीआरची अंमलबजावणी करावी म्हणून कोर्टात गेलं तर कोर्टातून आदेश देता येतात. अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी पण गेल्या महिन्यातच कॅबिनेटचा निर्णय झालाय की त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. आणि म्हणून ती अंमलबजावणी करण्याकरता सेल्फ रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी नावाची नवीन अथॉरिटी म्हाडाप्रमाणे एक इंडिपेंडेंट अथॉरिटी तयार करण्यात आली आहे. त्या अथॉरिटीचे अध्यक्ष नेमलेले आहेत. त्या अथॉरिटीला ऑफिस दिलं गेलेलं आहे. त्याच्यावर IAS अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे आणि त्या अथॉरिटीचं काम केवळ 13 सप्टेंबर 2019च्या जीआरची अंमलबजावणी कशी करावी आणि ते 1 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी फायनल करतील. त्या अथॉरिटीला 25,000 कोटी चा निधी मिळवून देण्याचं गव्हर्नमेंटने सांगितलंय. पैकी 2,000 कोटी ऑलरेडी अलॉट झालेले. त्यामुळे कोणत्याही स्वयंविकासाला कर्ज हे त्या अथॉरिटीकडून मिळणार. त्यामुळे पैसे कुठून येणार असं जे प्रश्न विचारतायत त्या प्रश्नाचं उत्तर या अथॉरिटीकडून मिळालेलं आहेच. पण तुमच्या सोसायटी करता कर्ज घेण्याची आवश्यकताच नाही असं माझं मत आहे. की मी सविस्तर कधीतरी तुम्हाला जर स्वयंविकासात जाण्याचा इंटरेस्ट असेल तर त्याविषयी आपण वेगळी चर्चा करू आणि त्याच्या संदर्भात जितकं काही सविस्तर सांगण्यासारखं असेल. कारण तुम्हाला कर्ज न घेता तुमची योजना, चित्रा सोसायटीत आम्ही कर्ज घेतलं नाही, उपरंग सोसायटीत आम्ही कर्ज घेतलं नाही. आमच्या ज्या स्वयंविकासाच्या सोसायटी आहेत चित्रामध्ये टोकन कर्ज 150 कोटी 200 कोटीच्या प्रोजेक्टला टोकन 10 कोटीचं कर्ज घेत, ते देखील 6 महिन्यामध्ये रिटर्न केलेलं आहे. त्यामुळे कर्जाची आवश्यकता तुमच्यासारख्या सोसायटीला मुळीच नाही असं मला वाटतंय. आता मग पैसे कुठून येणार? तर इनिशियल पैशाकरता आपल्याला वेगवेगळ्या योजना द्याव्या लागतील. माझ्या स्वयंविकासातल्या ज्या योजना मी दिल्या ज्यातून आम्ही पैसे उभे केले ते आपल्या समोर मांडतो. जी मूळची आपली एरिया आहे ती आपल्याला फुकट मिळेलच. वर बिल्डर जितकं देऊ करतो 35% किंवा काय तो म्हणतोय तितका एरिया आपल्याला स्वयंविकासात फुकट मिळणार. म्हणजे स्लम मध्ये न जाताना किंवा 3312B मध्ये न जाताना 3320 मध्ये न जाताना कोणतेही टॉपअपची व्यवस्था न करताना जितका बिल्डर देऊ करत होता तितका एरिया आपण सहज फुकट मिळवू शकतो. त्याच्यावर ज्याला अधिक एरिया विकत घ्यायचा असेल त्याला ज्या दरांना बाहेरच्यांना विकतो त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये, म्हणजे तुम्ही 40,000 विकणार असाल तर त्याच्यात 12,000 रुपये डिस्काउंट. त्या डिस्काउंट मध्ये ज्याला अधिक एरिया विकत घ्यायचा असतो त्याला तो अधिक एरिया मिळेल. ही योजना नंबर 1. योजना नंबर 2, ज्याला डायरेक्ट फ्लॅटच नवीन विकत घ्यायचा असेल किंवा मेंबरच्या मुलीला लग्न झालेली मुलगी असेल तरीही जर किंवा नात यांना फ्लॅट जर विकत घ्यायचे असतील तर त्यांना 20% डिस्काउंट मध्ये फ्लॅट घेण्याची तरतूद आहे. ही स्कीम नंबर 2. स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण
उभयतांचे जे मेंबर आणि मिसेसचे भाऊ बहीण त्यांची मुलं नातवंड यांना जर फ्लॅट पाहिजे असेल तर 15% डिस्काउंट. स्कीम नंबर 4 फर्स्ट कझिन्स म्हणजे चुलत भाऊ चुलत बहीण आते भाऊ आते बहीण मामे भाऊ मामे बहीण मावस भाऊ मावस बहीण फर्स्ट कझिन्स जितके असतील त्यांना जर फ्लॅट्स पाहिजे असतील तर त्यांना 10% डिस्काउंट. स्कीम नंबर 5 जे तुमच्या सोसायटीत आधी राहत होते आणि फ्लॅट विकून गेले ते माजी सदस्य त्यांना जर परत या सोसायटीत यायचं असेल आणि फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्यांना तो फ्लॅट 5% डिस्काउंट मध्ये देण्यात येईल. कारण तुम्ही इतकी वर्ष या सोसायटीत राहिलात आणि तुमचा सहवास इतरांना हवाय म्हणून तुम्हाला जर परत ह्याच सोसायटीत पुन्हा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला 5% डिस्काउंट मध्ये ते फ्लॅट्स देण्यात येतील. स्कीम नंबर 6 नॉर्मली कोणत्याही याच्यात अलॉटमेंट बिल्डरच्या योजनेमध्ये लॉटरी पद्धतीनं होते पण स्वयंविकासात देखील लॉटरीचीच पद्धत आहे. पण तुम्हाला लॉटरी न देताना काही मेंबर्सना जर चॉईस हवा असेल तर त्यांना 10 लाख रुपये चॉईस करता ऍडव्हान्स द्यावे लागतील. ते देणगी किंवा दान नाही ते तुम्हाला म्हणजे रिटर्नेबल लोन जे संस्थेला सुरुवातीचा खर्च करण्यासाठी म्हणजे प्लॅन मंजूर करून तुम्हाला परवानग्या मिळाल्या पाहिजेत आणि रेराची रजिस्ट्रेशन मिळेपर्यंतचा खर्च करण्यासाठी हे पैसे उभे करायचे याच्याकरता या योजना आहेत. आणि या कोणत्याही 1 ते 5 या कोणत्याही योजनेपैकी तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर त्यातून 20% तुम्हाला आगाऊ रक्कम द्यावी लागेल आणि त्या 20%तून सुरुवातीचा खर्च होतो. त्याच्यात रेरा रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला बाजारात ज्याला तुम्हाला बुकिंग द्यायचं असेल त्याला तुम्ही बुकिंग देऊ शकता आणि त्या बुकिंग मधूनच तुमचा प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो. याच्याविषयी माझ्या मनामध्ये सूत्राम शंका नाही आणि हे करणं शक्य आहे आणि अंडर रायटिंग वगैरे करण्याचा प्रकारही असतो पण ते देखील करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे बुकिंग जाहीर केल्यावर 2 महिन्यामध्ये सर्व फ्लॅट्स बुकिंग होतील आणि आपल्या मेंबर्सना जितके मेंबर्स आहेत प्रत्येकाला एक फ्लॅटचा गिराईक आणण्याची सोल सेलिंग एजन्सी आपण देणार आहोत आणि जो गिराईक घेऊन येईल त्याच्याकडून मिळालेल्या पैशातून 2% ब्रोकरेज हे त्या मेंबरला एंटायटलमेंट देखील आहे. अशा पद्धतीनं पैसे स्वयंविकासात जमा केले जातात आणि त्यामुळे तुमच्या सोसायटीमध्ये स्वयंविकास होणं सहज शक्य आहे आणि ते जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला मी मदत करेन. आजची माझं हे जे इंटरॅक्शन आहे किंवा ही मीटिंग आहे याच्याकरता माझी कोणतीही फी नाही तुमच्या किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही आणि तुम्ही जर स्वयंविकासात गेलात तर माझ्याकडून जी काही मदत तुम्हाला हवी असेल ती मदत पूर्णपणे विनामूल्य आहे. त्याच्याकरता तुमच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही पैशाची किंवा इतर कॅश किंवा काइंड अशा कोणत्याही गोष्टीची माझी तुमच्याकडून अपेक्षा नाही. हे मी समाजाला माझं काहीतरी देणं लागतं म्हणून करतोय आणि तुम्ही जर स्वयंविकासात गेलात तर तुम्हाला मदत करणं हे मी तुमच्याकडून काही अपेक्षा न करता करायला तयार आहे. अगदी तुम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेपर्यंत जितकी काही मदत करण्याची आवश्यकता आहे तितकी करू. आता राहिला प्रश्न की हे डोकेदुखी कोण घेणार आम्हाला काही तितका वेळ नाही. घरी असणाऱ्या लोकांना देखील वेळ नसतो हे मला मान्य आहे पण कोणीतरी आपलं इन्स्टंट कॉफी इन्स्टंट नूडल प्रमाणे आपल्यावरची जबाबदारी कोणीतरी करावी तर त्याच्याकरता प्रोफेशनल मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता असते
त्याच्याकरता सीईओ किंवा तत्सम कोणीतरी अधिकारी आपण नेमणार असतो आणि तो पूर्णपणे त्याची जबाबदारी घेत असतो आणि सर्व काम तोच करत असतो. आपण फक्त निर्णय घ्यायचे असतात आणि ते निर्णय घेण्याकरता आपल्याला फार काही वेळ लागत नाही. अशा पद्धतीनं स्वयंविकास आपण करावा आणि आपण जर स्वयंविकास करणार असाल तर त्याच्यात माझ्याकडून मदत होईल हे मी सांगू इच्छितो. मला वाटतं मी माझं बरचसं लांबलेलं हे प्रेझेंटेशन मी आता बंद करतो. आता तुम्ही काही प्रश्न असतील तर विचारा. आपण क्लस्टर वरती म्हणाला की परत या तर तो थोडा मला स्कीमचं तुम्ही एक्सप्लेन करू शकाल? क्लस्टर मध्ये 4 FSI जे 3311 मध्ये जितका FSI मिळतो किंवा 3312B मध्ये जितका मिळतो किंवा 3320B मध्ये मिळतो तितकाच FSI क्लस्टर मध्ये मिळतो. क्लस्टर हा तुमचा अधिकार नाही. कोणत्याही सोसायटीचे 4000 मीटर असले म्हणजे त्यांना क्लस्टरचा अधिकार मिळतो असं जर कोण सांगत असेल तर तुम्हाला तो खोटं सांगतोय. क्लस्टरची योजना का आणली तर मुंबईमध्ये एम्युनिटीजची कमतरता आहे आणि ज्या ज्या विभागामध्ये ज्या एम्युनिटीज उपलब्ध नाहीत त्या एम्युनिटीज सरकारला त्याच जमिनीवर मिळवून देण्याकरता क्लस्टरची योजना आहे. म्हणजे क्लस्टरच्या योजनेच्या अंतर्गत गव्हर्नमेंटला तुम्हाला तुमच्या जागेवरच इतरत्र कुठे देता येणार नाही. तुमच्या जागेवरच काही एरिया बांधून तो सरकारला द्यावा लागेल आणि तो अनेक वेळेला बिल्डर आपल्याला तो देतो म्हणून सांगतो आणि तिथे मग करप्शन करून तो देत नाही आणि त्यानंतर आयुष्यभर आपल्याला लिटिगेशन मध्ये जावं लागतं. अशा अनेक ठिकाणी बिल्डरांकडे क्लस्टर मध्ये जाऊन लोक अडकलेली आहेत. त्यामुळे क्लस्टर मध्ये जाणं उदाहरणार्थ तुमच्या इमारतीमध्ये असणार सोशल नेटवर्क आणि कल्चर आणि शेजारच्या सोसायटीमध्ये असणाऱ्या लोकांचं सोशल नेटवर्क आणि कल्चर हे एकमेकांशी मिळतं जुळतं जर नसेल तर बळजबरीनं तुम्ही एकमेकांबरोबर एका सोसायटीमध्ये येणं यातून तुम्हाला फायद्यापेक्षा नुकसान अधिक होईल. त्यामुळे तुम्ही तरी किमान क्लस्टरचा विचार करू नये तूर्त तरी. म्हणजे शेजारच्या सोसायटीच्या विषयी थोडीफार जी मला माहिती आहे त्यातून तुमचं आणि त्यांचं फार दिवस काही जमेल अशी परिस्थिती मला वाटत नाही. त्यामुळे ते तुम्ही करू नये असं मला वाटतंय. तुमच्याच जमिनीवर क्लस्टर करण्याकरता तुम्हाला विचार करायचा असेल तर तोही स्वयंविकासात करणं शक्य आहे. त्याचे फायदे तोटे आपण समजून घेऊ आणि त्यातून पुढे जावं की जाऊ नये हा विचार मी सांगतो. पण एकंदरीत बिल्डरकडे जाण्यामध्ये धोका आहे आणि त्यातून तुमचं नुकसान आहे. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर माझं काही नुकसान होत नाही. नुकसान झालं तर तुमचं होतंय आणि तुम्ही स्वयंविकास केलात तरी माझा काही फायदा होत नाही. फायदा झाला तर तो तुमचा. मी केवळ सत्यनारायणाची कथा सांगणाऱ्या त्या गुरुजीप्रमाणे आहे जो तो पोथी उघडून ती कथा सांगतो तशी मी माझी स्वयंविकासाची कथा ठिकठिकाणी सांगतो. 5300 सोसायट्यांमध्ये मी गेलोय. तुमची आज तुमच्या सोसायटीची त्यात भर झाली. तर तुम्हाला जर जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल आणि रिस्क फ्री स्कीम हवी असेल तर सेल्फ डेव्हलपमेंट हीच ती योजना आहे असं मला वाटतं. प्रश्न विचार. ठीक आहे. एक प्रश्न आलाय आपल्याला असं की मी पहिले Q&A चे प्रश्न घेतोय. ज्यांना कोणाला पण आता प्रश्न असतील आयदर तुम्ही Q&A मध्ये टाकू शकता किंवा मी तुम्हाला म्यूट करून काढीन. तुम्ही प्रश्न विचारा, सर उत्तर देतील आणि मग आपण नेक्स्ट प्रश्न सो हात वर रेस करू शकतात. आता मी आधी Q&A चे घेतो प्रश्न. एक प्रश्न असा आलाय विकास नायकांकडनं की इज दिस कंडिशन प्री और पोस्ट पेपर? आता याला मला काही कंटेक्स्ट कळत नाही आहे. कंडिशन म्हणजे काय कंडिशन त्याला विचारू आपण. त्यांनी सांगावं म्हणजे त्याचं उत्तर मी देईन. त्यानंतर एक आपल्याला प्रश्न आलाय परत विकास नायकांकडून. इन क्लस्टर सिच्युएशन
A is balance sheet common. दूसरा B, what are liabilities of each society? Any liability of one society transferred to the other society? आणि C, does the land become one? हा त्यांचा In the cluster number one, land has to be amalgamated. So naturally it becomes one scheme. त्यामुळे लायबिलिटीज जी असेल ती सर्व लायबिलिटीज तुम्हाला जी काय असेल ती तुमची आणि त्यांची समजून घेऊनच निर्णय घ्यावा. हॅलो, पराग देसाईंचा हा ट्रेस झाला, त्यांना मी प्रश्न उत्तरासाठी हे केलेलं आहे, माईक अलाव केलेलं आहे. तुम्ही विचारू शकता प्रश्न. माहिती तुला मी परमिशन तर दिली आहे, तुम्हाला काय एरर दिलेल का? त्यांचा येत नाही. आणखी कोणाला आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न माझ्याकडे प्रायव्हेटली पण आलेले ते विचारा. सो काही लोकांचं असं म्हणणं होतं की खूप जर एक सोसायटी क्लस्टर मध्ये जायचा निर्णय घेतला, त्याच्यानंतर काही 40-50 सोसायट्यांना बँकेने अप्रुव्हल दिली क्लस्टर मध्ये, क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट, सॉरी सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये, आणि 15-16 इव्हेंच्युअली फायनान्स अप्रूव्ह झाला. नाही, हे तुम्ही मुंबई बँकेच्या संदर्भातला तो संदर्भ इतर कुठे लावू नका. मुंबई बँकेकडे देण्यासाठी पैसे नाहीये, त्यामुळे मुंबई बँक इतरांना देऊ शकत नाही. पण माझ्या कोणत्याही सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये मला कर्जाची आवश्यकताच नाही, त्यामुळे कर्जाचा तिथे प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला कर्ज पाहिजे तर तुमच्या सोसायटीला कर्ज कोणत्याही बँकेतून मिळवून देण्याची माझी तयारी आहे, त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ऑन कंडिशन अप्रुव्हल द्या की आम्ही स्वयंविकास, जर आम्हाला कर्ज मिळाला तर करू, कर्ज मिळाला तर स्वयंविकास होईल, नाही तर तुम्ही तर स्वयंविकासामध्ये जनरली प्रोसिजर काय असते? म्हणजे आम्हाला परत रजिस्ट्रारला बोलवून परत रेझोल्युशन रजिस्ट्रारचा आता हायकोर्टाच्या जजमेंटमुळे रजिस्ट्रारला बोलवण्याची आवश्यकताच नाही. तो विषय संपला आता. त्यामुळे आता तुम्ही मीटिंग बोलवायची, रजिस्ट्रारला फक्त इंटिमेट करायचं, तो आला तर नाही आला तरी, पण त्याचं व्हिडिओ शूटिंग करायची, त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये स्वयंविकासाचं ठराव करायचं. अच्छा, एवढंच आहे. आणि जनरली जर स्वयंविकास करायचं ठरवलं तर तुम्ही ज्या सोसायट्यांमध्ये केलंय तर त्यांचे काय पुढे स्टेप्स असतात आणि किती वेळ? नाही, पहिला स्टेप तर स्कीम नंबर 1 to 7 याचं असेसमेंट ऑफ डिमांड जाण्याआधी, आणि असेसमेंट ऑफ डिमांड केल्यावर मग ऍडव्हर्टाईज द्यायची आणि आर्किटेक्ट कडून फिजिबिलिटी रिपोर्ट मागवायचे विदाउट पेमेंट. स्वयं विकासात फिजिबिलिटी रिपोर्ट करता पेमेंट केलं जात नाही, आणि एक पैसा न देताना किमान 25 आर्किटेक्ट्स कडून फिजिबिलिटी रिपोर्ट तुम्हाला मिळेल, त्यांना एकही पैसा न देताना. कारण फिजिबिलिटी रिपोर्ट कोणाची चांगली आहे याच्या बेसिसवर त्या आर्किटेक्टना निवडायची प्रक्रिया सुरू होणार. त्यामुळे त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट दिला नाही तर ते डिबार होतात. जे फिजिबिलिटी रिपोर्ट देतात तेच केवळ त्याच्यात राहतात, आणि मग 8 लोक देतील, 10 लोक देतील, तर त्यांनी फ्री फिजिबिलिटी रिपोर्ट द्यायचा असतो, आणि मग त्यांच्या फिजिबिलिटी रिपोर्टच्या बेसिसवर आपण 2 किंवा 3 शॉर्टलिस्ट करायचं असतं,
आणि नंतर त्या शॉर्टलिस्ट केलेल्या लोकांपैकी त्या सर्वांना जनरल बॉडीच्या समोर कॉन्सेप्च्युअल प्लॅनिंग दाखवायला लागतं. त्याच्याकरताही पैसे द्यायचे नसतात आणि त्यापैकी ज्याचा प्लॅन तुम्हाला आवडला त्यानंतर त्याची तुम्ही करायची असते वोटिंग. सो हे डिझाईन आर्किटेक्ट कडून आपल्याला फिजिबिलिटी आहे. हो, म्हणजे लायझनिंग नंतर वेगळा नेमला. नाही लायझनिंग हा केवळ अप्रुव्हल्स घेण्यासाठी, त्याला या स्टेजला आणण्याची आवश्यकताच नाही. आणि आता जो आपला खर्च होणार, सपोज 100 कोटीचा प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर त्यापैकी प्री आयओडी किती खर्च? प्री आयओडी तुम्हाला जास्तीत जास्त 10 कोटी, 10% साधारण प्रोजेक्ट कॉस्ट. नाही 5%. 5%. नाही, कारण प्री आयओडी कुठचंही फायनान्स किंवा हे रेरा वगैरे पण रजिस्ट्रेशन. नाही प्री आयओडी फायनान्स करणारे मी 100 लोक उभी करीन तुम्हाला प्री आयओडी, पण आपल्याला गरज नाही असं माझं म्हणणं आहे. आपल्याला प्री आयओडी पण गरज नाही आणि पोस्ट आयओडी. तुम्ही आधी जर तुम्ही स्वयंविकासाचा ठराव केला आणि डिमांड असेसमेंटची एक्सरसाइज केली, त्यानंतर आपण पुन्हा मीटिंग घेऊ आणि मग फायनान्स स्ट्रॅटेजीवर चर्चा करू. आज ते प्रीमॅच्युअर. नाही सर, काही लोकांचे प्रीमॅच्युअर प्रश्न मला आले, मला विचारा ना, माझी काहीच हरकत नाही. विचारायचं, पण त्यांना सांगायचं की या सर्व प्रश्नांची होकारार्थी उत्तरं आली तरच आपण जायचं ना. आज तुमच्याकडे काही इरिव्होकेबल कन्सेंट घेत नाही किंवा अग्रीमेंट घेत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही, तुम्ही कोणत्याही स्टेजला बिल्डरकडे जर रिव्हर्ट बॅक व्हायचं असेल तर होऊ शकता. त्याच्यावर तुम्हाला काही एकदा बिल्डरला सही करून दिलं, तुम्ही त्याच्याशी अग्रीमेंट केलं की मग तुम्ही अडकलात, मग तुम्हाला मागे येता येत नाही. स्वयंविकासात तुम्हाला कोणत्याही स्टेजला वाटलं की आपलं जमत नाही आणि बिल्डर काही जास्त बेनिफिट्स मिळतात, तुम्ही जाऊ शकता. ते आमच्याकडे दुसरा असा पण इश्यू आहे की आमच्या सोसायटीच्या प्लॉटवर आरोही बिल्डिंग जी आहे, आमचं असं बघितलंय की 9 लोक सोशो इकॉनॉमिक स्टॅटा ऑफ द सोसायटी आणि त्यांच्या सोसायटी बिल्डिंग मधल्या सेम आहे. तर आम्ही त्यांना तेव्हा म्हणालो की त्यांचा ओसी नाहीये. आम्हाला असे ऍडवाइस केली गेलेली की त्यांचा ओसी नसल्या कारणाने त्यांचा ओसी पहिले काढायला नाही, मगच तुमचं. आता त्यांचा ओसी काढण्यामध्ये आमचं नुकसान होतं. आमचा एरिया जो आम्ही परमिट केलेला त्यापेक्षा जास्त बांधला गेलेला. तर वी केम टू अ कॉम्प्रोमाइज की तुम्हाला आम्ही बेस्ड ऑन द पर्सेंट एफएस आहे, वी विल गिव्ह यू अ सर्टन फिक्स्ड एरिया. वरचं जे काय ते तुमच्या लँड आम्हाला तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला घेऊन. आणि आता सेल्फ डेव्हलपमेंट आता, आणि वी ऑलवेज थॉट की बिल्डर विल मॅनेज द ओसी नसल्यामुळे जे काय कॉस्ट आहे किंवा जे काही लायसनिंग प्रॉब्लेम्स आहेत ते बिल्डरवरती येतील आणि आमच्या सोसायटीवर येणार नाही. सोसायटीचा काही हॉलमध्ये एफएसआय अडकलेला आहे, तो रिलीज होईल परत आणि सोसायटीच्या मेंबर्सना कॉर्पस होईल. तर सेल्फ डेव्हलपमेंटच्या केसमध्ये हा सिग्नल कसा? नाही काय नाही, आता तर ओसीची प्रक्रिया जास्त सुलभ केलेली आहे. स्वयंविकासामध्ये ओसीची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे बिल्डरच्या. त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंट जर असेल तर ओसी मिळणं काही कठीण नाही. पण त्या बिल्डिंगला ओसीच नाही आणि त्या बिल्डिंगनी जर ठराव केला आणि तुम्ही ठराव केला की आम्ही आताच रिडेव्हलपमेंट स्वयंविकासाच्या माध्यमातून जातो, तर स्वयंविकासाच्या प्रक्रियेमध्ये वन विंडो सिस्टीम मध्ये ओसी देखील इन्क्लुडेड आहे. अच्छा, म्हणजे त्यांना ओसी, पण त्याच्या ज्या पेनल्टीज वगैरे येतील ते काय असेल ते तो व्यवहाराचा भाग आहे, तो नेगोसिएशनचा भाग आहे, तो अप्रुव्हलचा भाग आहे. व्यवहार तुमचा आणि त्याच्यामध्ये ते तुमच्या आपसामध्ये नेगोसिएशन करायला लागणार. बिल्डरकडे गेलं तरी तो व्यवहार तुम्ही ठरवावा लागणार असेल ते तो ठरवूनच आम्ही एमओयू करूनच दिलेलो, पण ते कॉस्ट वॉज द बिल्डर. नाही, पण त्याची कॉस्ट बिल्डरनी किती लावली हाही प्रॉब्लेम आहे ना. कारण 1 कोटीचा बिल्डर 20 कोटी लावू शकतो त्याची कॉस्ट, कारण त्यांनी किती पैसे अंडर द टेबल दिले तुम्ही जाऊन ते बघणार नाहीये. आणि याच्यामध्ये स्वयंविकासामध्ये अंडर द टेबल आम्ही कोणालाही देत. प्रश्न असा विचारलाय की करंट कॉम्प्लेक्सिटी ऑफ आरवी बिल्डिंग इन दत्तवाडी विल दे बी पार्ट ऑफ सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. आता ते आपण ठरवूया की परत आरवीला घ्यायचं का नाही
किंवा दत्तवाडीला घ्यायचा का नाही हा आपल्या हातातला निर्णय आहे. आणि 33 घ्यायचं आपण तेव्हा ओरिजिनली टेंडरचं आम्ही डिसाईड केलेलं. सो आरोहीला आता सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये घ्यायचं का नाही हा शेवटी त्यांचा निर्णय आहे. का आपण सेल्फ डेव्हलपमेंट केलो तर त्यांना आयदर ओसी काढून आपण सर म्हणाले वी हॅव टू नेगोशिएट अ कॉस्ट विथ देम. Otherwise, they will have to come with us. They have no choice. दत्तवाडीचा ओसी आहे. सो दत्तवाडीच्या केसमध्ये आपल्याला काही त्यांना टच करायची गरज नाही. ते आहे तिथे सुट्टी आहे. त्यांना फक्त आपल्याला लिस्ट करून त्याची आज एक लॅब राहिलेली आहे. जी डेव्हलपरनी पण आम्हाला तेव्हा म्हटलेलं की तुम्ही लिस्ट का नाही केली. देर वर सम रिझन्स वी एक्सप्लेन ते आता मी इथे जात नाहीये. सो त्याच्यामध्ये काय आपली लायबिलिटी टुवर्ड्स दत्तवाडी सोडली आहे त्यांना लिस्ट करून देणं. आणि देर इज नो अदर लायबिलिटी टुवर्ड. एक सेकंड अजून एकाचा झालाय एका सेकंड. शिल्पा मावशी मी तुम्हाला अलाव करतोय बोलायला. तुम्ही माईकवर ऑन करून बोला. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. मी तुम्हाला परमिशन दिली आहे. हॅलो. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. शिल्पा मावशीने तुम्हाला परमिशन दिलेली आहे. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा मला म्हणायचं होतं की मगाशी त्यांनी सांगितलं 3 बिल्डिंग आपल्या एका प्लॉटवर आहेत. त्यामुळे शक्य नाहीये तर फक्त आरोही आणि सहकार निवास आपण सेल्फ डेव्हलपमेंट करू शकतो का? नाही ते तुमच्यावर आहे. शक्य नाही असं नाही. तुम्हाला जर आरोही बरोबर करायचं असेल तर करू शकता. तुम्हाला दत्त निवासलाही घ्यायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तुम्हाला त्या दोघांना आहे तसं ठेवून केवळ तुमच्या पुरतच सहकार निवास पुरतच करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तो तुमचा निर्णय आहे. अच्छा. पण आता जर समजा सेल्फ डेव्हलपमेंट करायचं झालं तर तुम्ही म्हणजे आता त्याला आर्किटेक्ट लागतील, पीएमसी लागेल, कॉन्ट्रॅक्टर, तर त्यात तुम्ही आम्हाला हेल्प करू शकाल का त्याच्यासाठी? करेल पण निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल ना. 10 आर्किटेक्ट पैकी नेमका कोणाला निवडावा हे तुम्ही ठरवायचं आहे. ओके ओके. पण आता समजा असं जर करायचं ठरवलं तर ते ह्या सगळ्यासाठी साधारण किती वेळ लागेल असं वाटतं या प्रोसिजरला? तुम्ही जितक्या लवकर निर्णय घ्याल तितक्या लवकर ते करता येईल. तुम्हाला आधी स्वयंविकासाचा ठराव करावा लागेल. त्यानंतर असेसमेंट ऑफ डिमांडला 1 महिना जाणं. हे जर सोडले तर त्यानंतर बाकीचा प्रोसेस हा 6 ते 8 महिन्यांचा आहे. ओके. एक क्लस्टर किंवा इतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक काही ठराविक एरिया से गव्हर्नमेंटला किंवा बीएमसीला तो रस्ता हे करायला लागतो. तर सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये पण आपल्याला तसा जागा हे करायला लागते का? 33(7)B मध्ये बीएमसीला काही द्यावं लागत नाही. मी केवळ 33(7)B च बोलतोय. त्यामुळे कोणाही बाहेरच्या माणसाला 1 इंच देखील न देता आपला प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. ओके ओके. थँक्यू. काय प्रश्न विचारले ना? काहीतरी विचारत होतो. शिल्पा मावशी तुम्ही काय बोलत होतात का प्रश्न? तुम्हाला परत परमिशन दिली आहे. हा मला म्हणायचंय आपल्याला जर समजा हेच आहे असं म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जायचं झालं तर आपण त्यांच्याबरोबर एक मीटिंग घेऊ शकतो का? या आधी आपली इंटरनल मीटिंग घ्यायची आणि मग त्यांच्याशी बोलायचं? कोणाशी? सरांशी? मिस्टर प्रभू सरांची. हो. मी आज सुद्धा तुम्ही जमला असतात तर येऊ शकलो असतो. तुमचीच तयारी नाही त्यामुळे
हे मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर करतो. तुम्ही जर आजही हॉलमध्ये आला असतात तर मी आज तिथे यायला तयार आहे. मी आता इथे यांच्या केतकरांच्या ऑफिसमध्येच बसलेलो आहे. नाही, मी शेजार वाटतं आपण आधी ठरवूया आणि मग हे करूया. सेल्फ डेव्हलपमेंट आणि बिल्डर डेव्हलपमेंट मध्ये स्कीम वगैरे मध्ये काही फरक नाहीये. फक्त आपणच बिल्डर बनतो, हा एक फरक आहे. आणि 10% अधिक FSI मिळू शकतो. हे गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह आहेत की तुम्ही स्वतः केलं तर हे आम्ही वरनं इन्सेंटिव्ह देतो. दुसरा फरक एवढा असतो की बिल्डर्स एक्सपेक्ट की मी जर 100 कोटी टाकले एक्झाम्पल तर मला 100 कोटीचा प्रॉफिट झाला पाहिजे ओव्हर अँड अबव व्हॉट आय हॅव इन्व्हेस्टेड. सो त्यांची प्रॉफिटेबिलिटी इज मच हाय. इथे ते सर्व प्रॉफिट तुम्हाला मिळणार. सो जनरली फिजिबिलिटी रिपोर्ट मी एकदा सरांना पाठवलेला, परत आता मी तो ग्रुपवर टाकतो त्यांना एकदा तुम्ही बघून घ्या. हा एकदम कच्चा फिजिबिलिटी रिपोर्ट आहे, पण त्याचे एरिया स्टेटमेंट कॉस्ट वगैरे सगळं तुमचं मी चेक केलं. आपला जो दिलेला आहे तर ते खूपच एरिया स्टेटमेंटचा मॅच आहे. आता कॉस्ट तुम्हाला ऍग्री करायचे का नाही करायचे हे तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये एक राहील. अदर देन किती उरतं त्या तुमच्या 40%, 35 ते 40% उरतं डिपेंड. नाही एरिया आणि वर प्रॉफिट. हा, सो तेच मी तो फिजिबिलिटी रिपोर्ट जो सरांना शेअर केलेला त्याच्यामध्ये जो आपल्याला आज ऑफर आलेली सुगीची अंडर 33/7 प्लस 33/12 आणि आपण जर नुसतं 33/7 मध्ये सेल्फला गेलो तर काय आपल्याला मिळेल हे जर बघितलं तर आपल्याकडे जी आज ऑफर आलेली आहे सुगीची अंडर 33/7 and which we have approved 33/7 plus 33/12 can be easily matched. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला तेवढं 40% जो एरिया ऑफर करत होता तेवढंच रेंट आणि त्याच्यावरून ही अधिक जास्त 14 म्हणजे माझ्याप्रमाणे तर 10,000 रुपये कॉर्पस येत होता पर पर्सन. सो हे आणि 125 to 135 रुपीज रेंट. Ruby is only giving 120. हो. So with a higher rent you are going to get a better margin. सो फिजिबिलिटी इज देअर. असं नाही की फिजिबिलिटी नाहीये. आपल्या ओरिजिनल फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये सरांनी नीट सर गो थ्रू केलेलं ते म्हणजे तुमच्या कॉस्ट भयंकर जास्त घेतलेल्या आहेत आणि एवढ्या काही कॉस्ट येत नाही पुढच्याही डेव्हलपमेंटमध्ये. तर ते कॉस्ट रॅशनलाइज केल्या प्रॉपरली. मी पण 2-3 लोकांना विचारलं आणि त्याच्यानंतर हा रिपोर्ट मी बनवला पर्सनली स्वतः बघायला की किती येतं. सो पाहायचं मी प्रॉफिट काय 40 कोटी काहीतरी प्रॉफिट येते ना. हो, म्हणजे तो आता मी त्याच्याशी खेळत होतो की सिम्युलेशन मध्ये की काय येऊ शकतो. तो ओरिजिनल जो पाठवला तो तसा नाही आहे. पण त्याच्यामध्ये आणि कोणी जर म्हटलं की बीएमसीच्या प्रीमियम तू घेतलं ते बरोबर आहे का चुकीचे आहेत किंवा कोणीही जाऊन बीएमसीच्या साईटवर हे मला पण माहित नव्हतं आणि मी आता एवढे दिवस रिडेव्हलपमेंटचा करतोय. कोणीही जाऊन बीएमसीच्या साईटवरती इंडिपेंडेंटली प्लॉट एरिया टाकायचा, आपला रेग्युलर रेट टाकायचा, बिल्टअप एरिया तुम्ही किती FSI 2.2 घेतलाय जो काय आणि सगळे तुमचे प्रीमियम बीएमसीच्या साईटवर कॅल्क्युलेट करून इन्क्लुडिंग फायर, इन्क्लुडिंग ट्रॅफिक, इन्क्लुडिंग तुमचे गार्डन, सुएज, वॉटर सगळ्याचे प्रीमियम्स एकाच ह्याच्यामध्ये येतात कॅल्क्युलेट होऊन. सो यू कॅन गो अँड चेक माय विजिबिलिटी देअर. आता त्याच्यामध्ये काही प्रीमियम्स असेल जसं ओपन स्पेस एफिशियन्सी, स्टेअरकेस प्रीमियम किंवा हे डिझाईन रिलेटेड आहे. आपण डिझाईन कसं बांधतो त्याप्रमाणे ते प्रीमियम लागतं. तर ते आजच्या दिवसाला फक्त एस्टिमेट केले जाऊ. तिसरा सर म्हणाले सर लँड अंडर कन्स्ट्रक्शन. लँड अंडर कन्स्ट्रक्शन इज नथिंग बट अ प्रॉपर्टी टॅक्स की तुम्ही लँड वापरत नाही आहात आणि तो प्रॉपर्टी टॅक्स इज 2.5% ऑफ रेग्युलर फॉर द लँड अंडर कन्स्ट्रक्शन आणि तो प्लॉट एरियावर लागतो. तर प्लॉट एरिया अंडर कन्स्ट्रक्शन नोन आहे, रेग्युलर रेट नोन आहे, तर तो पण मी काढलेला आहे. असं काय अननोन राहिलेलं फक्त ओपन स्पेस डिव्हिजन आणि तो वेव केला जातो सेल्फ रिडेव्हलपमेंट. हा त्या जीआर प्रमाणे तो वेव केला जाईल. ओपन स्पेस एफिशियन्सीला पण वेव केला जाईल असं जीआर मध्ये लिहिलेलं आहे. आणि टीडीआर वगैरे जे आपल्याला घ्यायला लागतं त्याला कन्सेशन. सो बघा आणि आपल्याला फार टीडीआर विकत पण घ्यायला लागणार नाही कारण एरिया इज मोर देन 4,000. सो बीएमसी ला आपल्याला 5% ऑफ द टोटल प्लॉट एरिया अँड नॉट द नेट प्लॉट एरिया. वी हॅव टू गिव्ह एम्युनिटी स्पेस एनी. त्याचा 20% आपल्याला टीडीआर मिळतो. सो आणि प्लस आपल्याला 33/7 चा पण तो बेनिफिट आहे तो टीडीआर सेक्शन मध्ये काउंट केला जातो. सो विकत घ्यायचा टीडीआर करण्यासाठी 300 स्क्वेअर मीटर वगैरे जातं विच इज नॉट मच. त्यामुळे फिजिबिलिटी खूप हाय आहे स्वयंविकास. हा आणि 33/7 सर म्हणाले तसं सेफ स्कीम
जे अंमलबजावणी न होता ही मी फिजिबिलिटी सांगतो एवढी प्रॉपर्टी. जर ती झाली तर तुम्हाला 33 जे आज 40% जातं 50-55% जातं ऍडिशनली. दॅट इज द सो इट इज अप टू अस की आपल्याला करायचं. माझा हेतू असा होता की माझा आज हेतू या मीटिंगचा असा होता की आपल्याला ही आपण ऑप्शन आहे आणि खूप आपण आधी इनिशियली हा ऑप्शन केला नव्हता. त्याचं कारण असं होतं की कोण करणार किंवा तेव्हा आपल्याकडे काय होतं की मेजॉरिटीमध्ये नव्हतं फेवर म्हणून आपण तेव्हा हा काय पुढे आणला गेला नाही. आपली ओरिजिनल डेव्हलपमेंट पण सेल्फ डेव्हलपमेंटच आहे. माझं प्रामाणिक मत असं आहे की सेल्फ डेव्हलपमेंट काही हरकत नाही प्रोव्हाइडेड मेंबर्स इन द मेजॉरिटी अग्री. आय एम नॉट अ मेंबर, आय एम जस्ट ऑन द कमिटी ऍज अ असोसिएट मेंबर आणि माझं काम आहे सगळे ऑप्शन तुमच्या समोर ठेवणं. कारण आज आपण ज्याला पुढाकार दिलेला ती गोष्ट होऊ नाही शकत आणि परत आपल्याकडे ती परत आलेली आहे की तुम्ही असेस करा सांगा तुम्हाला काय. तो आता परत आल्यानंतर परत रिअसेस करायला काहीच हरकत नाही हा ऑप्शन. असं माझं प्रामाणिक मत आहे. सो जेव्हा जनरल बॉडी होईल तेव्हा एव्हरीबडी हॅज टू ज्यांना वाटतं ते तुम्ही बघा. तुम्हाला वाटलं की डेव्हलपरला द्यायचंय आय एम ओके विथ दॅट. तुम्हाला म्हणायचं सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आय एम ओके विथ. सो सरांचं पण तेच म्हणणे डेव्हलपर म्हणून तुम्हाला वाटतं तेवढं इझी नाही आहे की डेव्हलपर्स मध्ये पण क्वालिटी इश्यूज येतात आणि हे आम्ही पण साईट विजिट मध्ये बघितलेलं आहे. स्विगीबद्दलही जेव्हा आपण केलं तर सगळ्यांचा मेजॉरिटी लोकांचा हा इंडिपेंडेंटली मला प्रश्न आला की तुम्ही लिकेज चेक केली का कारण त्याच्या बिल्डिंग मध्ये खूप लिकेज होतं. आता आज अचानक ॲम्नेसिया झालेला आहे का आपल्याला की ती लिकेज गायब झाली आहे का की कन्स्ट्रक्शन क्वालिटी आपल्याला बरी होणार. हा पण एक निर्णय आपण घ्यावा त्या मीटिंगच्या आधी. सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन क्वालिटी कंट्रोल रिमेन्स विथ अस अँड सो द ओनली थिंग इज वी हॅव टू सी की आपण ते कसं करणार. सुपरविजन इज इम्पॉर्टंट. सो आता विथ दॅट आय थिंक वी शुड क्लोज द सेशन फॉर टुडे. आणि सरांना आपण थँक्यू बोलूया हे त्यांनी त्याचा वेळ दिलेला आहे. इज नॉट चार्जिंग इज अ वेल विषय. तुम्हाला वाटत असेल की नाही करायचं तरी ओके. सरांना काय प्रॉब्लेम नाही. सो थँक्यू फॉर युअर टाइम. पराग देसाईंचा परत एक प्रश्न आहे मी एकदा त्यांना चालू देतो बघूया ऑडिओ त्यांचा. हॅलो तुम्ही बोलू शकता. अनम्यूट अनम्यूट त्यांना करायला लागेल. त्यांना करायचं. तुम्ही अनम्यूट करा. आय थिंक तुमच्या ऑडिओला तुम्ही परमिशन दिलेली नाहीये ब्राउझर मध्ये म्हणून होत नाही. ब्राउझर मध्ये प्रायव्हसीसाठी असेल ते द्यायला लागते ती दिलेली नाही. विकास सर तुम्हाला पण मी दिलेला आहे. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. विकास सर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. तुमच्या इथे खाली अनम्यूटचं बटन असेल माईकचं बटन असेल ते दाबलं तुम्ही बोलू शकता. होत नाही. सो आपण एंड करूया. काय असतील प्रश्न तर मला पाठवा. मी सगळ्यांची टचमध्ये आहे. मी एकदा त्यांना कंपाईल करून विचारेन. फिजिबिलिटी पण एकदा मी बनवले त्यांना वेळ असेल तर मी त्यांना पाठवून देईन व्हॉट्सअपवर आणि मग तुम्हाला सगळ्यांना सर्क्युलेट करतो. त्यांना इंटरेस्ट असेल बघा आणि विचार करा. अजून काय मी बोलू नाही. सो थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज सेशन.